मनमाडच्या मध्य रेल्वे विद्यालयाची इमारत इतिहास जमा होणार। 104 वर्ष पुरातन इमारत रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द। भावनिक क्षणांचे उपस्थितांच्या भावना अनावर। मनमाड शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात 104 वर्षाची गौरवपूर्ण परंपरा असलेली मध्य रेल्वेची माध्यमिक विद्यालय अर्थात इंडियन हायस्कूलची ऐतिहासिक इमारत इतिहास जमा होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाची इमारत आज रेल्वे प्रशासनाला सुपूर्द करण्यात आली। यावेळी उपस्थित संस्था चालक, शिक्षक आणि विद्यार्थी सर्वांचीच मने हेलावली। ही शाळा आता नेहरू भवन पाठीमागील पालिका इमारत तसेच गार्डनमध्ये स्थलांतरित झाली। मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकालगतच्या रेल्वेच्या जागेत 1922 साली या शाळेची स्थापना झाली। 104 वर्षात शाळेने नामवंत विद्यार्थी घडविले। हे विद्यार्थी राज्य व देशातच नव्हे तर परदेशातही कुणी डॉक्टर, इंजिनियर, सनदी अधिकारी व विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत। शैक्षणिक यशाबरोबरच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात मनमाड शहराचा लौकिक वाढविला। शाळेला जमीन आणि इमारत ही रेल्वेने दिली असल्याने ती रिकामी करून द्यावी असा आग्रह रेल्वेने धरला आणि वाद न्यायालयात पोहोचला। अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने शाळेला ही इमारत आणि जागा 30 जून रोजी रिकामी करून रेल्वेच्या ताब्यात देण्यात आली। मंगळवारी सायंकाळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम सप्रे आणि सेक्रेटरी ॲडव्होकेट किशोर चोरडिया यांनी संस्थेतर्फे कागदोपत्री सदर शाळेची इमारत व जागा रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द केली। यावेळी रेल्वे प्रशासनाचे अभिषेक कुमार, कायदेविषयक अधिकारी शैलेश तावडे, वाणिज्य अधिकारी विवेक भालेराव आदींसह संस्थेचे संचालक देवराम सदगीर, विकास काकडे, हेमंत गवडे, डॉक्टर नूतन पहाडे, पी.बी. कुलकर्णी, गुरुदीप सिंग कांत, मुख्याध्यापक प्रफुल्ल देशपांडे, शिक्षक हर्षद गद्रे, संतोष सोनावणे, क्रांती कुंझरकर, विजया घायाट, चेतन सुतार, डी.बी. कोडी, सचिन भोसले उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी संमिश्र भावना व्यक्त केल्या। नियमित विद्यार्थ्यांनी गाजवलेली मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयातील सर्व वर्ग अबोल दिसत होते। सध्या आमदार सुहास कांदे यांनी या शाळेकरिता नगरपालिका शाळांच्या इमारतीतील काही वर्गखोल्या आणि जुन्या दूरदर्शन केंद्राची इमारत व मोकळी जागा उपलब्ध करून दिली आहे। या शैक्षणिक वर्षात शाळेचे कामकाज येथूनच सुरू झाले। मात्र या शाळेची इमारत सोडताना शाळेचे पदाधिकारी व शिक्षक आजी-माजी विद्यार्थ्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या। दरम्यान शाळेबरोबर मनमाड शहराच्या अतिशय मध्यवत आणि मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयात असलेला लोकमान्य सभागृह हे या सभागृहही नामशेष होणार आहे। शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक चळवळीचे प्रमुख केंद्र होते। अनेक मनोरंजनासह सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, विविध स्पर्धांची साक्ष देणारे हे सभागृहात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे। त्यामुळे शहरवासियांनी नाराजी व्यक्त केली। किमान रेल्वे प्रशासनाने नवनिर्माणात लोकमान्य सभागृहात समावेश करण्याची मागणी होत आहे। आज आहे ना, काही खुशी कभी गम ऐसा वाटते मला, कारण ही शाळा जी आहे ना, ही आमची आत्मा होती आणि सनातन संस्कृतीप्रमाणे आपण जेव्हा विचार करतो तर आत्मा आणि परमात्मा हा वेगळा विषय असतो। जेव्हा आपण ही शाळा आमची जरी आत्मा होती, ही शरीर एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जात असते, तर ही शाळा ही जी आता ही वास्तू आहे ही आपण सोडून दुसऱ्या शाळेत दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतोय। तर आज असं म्हणजे एक ठिकाणी आनंदही होतो आणि एवढ्या वर्षापासून शाळेचा ऋणानुबंध असल्यामुळे आज जी काय आम्हाला जाणवतंय ते थोडं दुःख पण आहे। तर कभी खुशी आणि कभी गम ही माझी प्रतिक्रिया आहे।